नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक मनपा भरतीबद्दल गेल्या काही महिन्यांपासून न्यूजपेपरला बातम्या येत आहे. नाशिकला कुंभमेळा होणार आहे 2027 ला. त्या अगोदर या सगळ्या जागा भरण्यासंदर्भात नाशिक मनपाची तयारी चालू आहे. त्या संदर्भात तुमचा जो आकृतीबंध पण रेडी आहे. 624 जागा या मनपाच्या बाकी आहे. टेक्निकल मध्ये 140 जागा बाकी आहे. सो या संदर्भात नवीन आलेले जे आयुक्त आहे मनीषा खत्री मॅडम यांनी सुद्धा आता याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे. सो कुंभमेळ्याच्या अगोदर हे सगळं भरणं गरजेचं आहे. गेल्या 20 वर्षापासून नाशिक मनपामध्ये भरती प्रक्रिया राबवली नाहीये. भरपूर जागा शिल्लक आहे. सो त्या संदर्भात आज परत एक नवीन माहिती आपल्या समोर आलेली आहे. ती म्हणजे मनपा भरतीमध्ये टेक्निकलच्या 140 जागांसाठीची भरती होणार. या टेक्निकलच्या कोणत्या जागा आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यानंतर कोण घेणार पेपर, तर याबद्दल मागे पण मी तुम्हाला बोललेलो आहे. TCS या कंपनीशी ऑलरेडी करार झालेला आहे. TCS ह्या एक्झाम घेणार आहे आणि या उशीर होण्याची काय कारण महत्वाची आहे किंवा लवकर ह्या जागा येण्याची काय कारण आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच अनाऊन्स केलेली आहे. ही बॅच तुम्हाला सरळ सेवेच्या सगळ्या पोस्ट किंवा जाहिरातींसाठी उपयोगात येणार आहे. ह्या बॅचसाठी फी तुम्हाला बघा 1499 प्लस GST आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठीच ही फीज असणार आहे. 25% ऑफ असणार आहे. यासाठी कुपन कोड ignite25 वापरायचा आहे. ही बॅच तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स शिकवणारी पूर्ण टेस्ट सिरीज यामध्ये इन्क्लूड आहे. बाकी काही करायची गरज नाही आहे. सो आताच तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती विशेष माहिती घ्या. बघा पाठीमागे ह्या आलेल्या न्यूजपेपरला बातम्या आहे. कर्मचाऱ्यांवरती ताण, विधानसभा आचारसंहितेवर प्रक्रिया रगडली. हे पाठीमागची न्यूज आहेत सगळे. बघा ही आहे ऑक्टोबर 2024 मधले. मनपाच्या नोकर भरतीचे अडले घोडे शासनाला घातले साकडे. ऍक्च्युली मागच्या डिसेंबर पर्यंतच सरकारने सुद्धा शिथिल केला, तुमचा आस्थापना खर्च शिथिल केला होता. मागच्या डिसेंबर पूर्वीच खरं म्हणजे जाहिरात येणं गरजेचं होतं. पण आता प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणा किंवा अवांतर कारण होते, जसं की इलेक्शनचा पिरियड, आचारसंहिता आल्या, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. महापालिकेत नोकर भरती TCS मार्फतच होणार. डिसेंबर अखेरची डेडलाईन ऑलरेडी दिली होती. त्यावेळेस तुम्हाला TCS मार्फत घेऊन हे पण सांगितलं, पण तरी प्रशासनाने ही राबवली नाही. त्यानंतर महापालिकेत 24 वर्षानंतर, मी 20 म्हटलं, 24 वर्षानंतर ही भरती प्रक्रिया राबवायची आहे. 24 वर्षानंतर 761 पदभरती होणार. फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवलेली आहे असं आयुक्त मनीषा खत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं. खरं म्हणजे 624 पण आलं होतं पेपरला बातमी. त्यानंतर महापालिकेमध्ये या कारणांसाठी तात्काळ भरती होणं गरजेचं आहे. त्याला कारणं भरपूर आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती येणारा ताण, एकाच कर्मचाऱ्याकडे भरपूर मोठा विभाग, एकाच कर्मचाऱ्याची जबाबदारी खूप जास्त आहे. त्यानंतर रिक्त झालेली पदसंख्या आणि कुंभमेळा येऊ घातलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप मोठा प्रशासनावर ताण येऊ शकतो, येणार आहे. आणि आत्ताच कुंभमेळ्याच्या दृष्टीने कामकाज चालू झालेली आहे. सो मनपामध्ये भरती प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे. इतरही मनपा भरती प्रक्रिया राबवणार गरजेचंच आहे. त्यातल्यात नाशिक तात्काळ राबवणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर आजची बातमी जी आली बघा, महापालिकेत अखेर नोकर भरतीचा श्री गणेश, ही आजची बातमी आहे. आणि त्यात सांगितलंय तांत्रिक म्हणजे टेक्निकल संवर्गातले 140 पदांच्या भरतीला शासनाची तूर्तता मान्यता मिळालेली आहे. म्हणजे सरकारकडनं, महाराष्ट्र सरकारकडनं ही मान्यता मिळालेली आहे. मनीषा खत्री यांनी पण सांगितलंय महापालिकेत सुद्धा आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्यामुळे शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शासनाने महापालिकेच्या तांत्रिक विभागाच्या 140 पदांच्या भरतीला परवानगी दिली आहे. उर्वरित पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा चालू आहे. म्हणजे उर्वरित ज्या भरती आहे, अग्निशमन दल असेल, आरोग्य विभाग असेल, आस्थापना विभाग असेल, ह्या सगळ्यांसाठी सुद्धा 624 जागेंसाठीची पदभरती करणं गरजेचं आहे. त्याची पण पाठपुरावा चालू आहे. ती पण जाहिरात याच्यानंतर लगेच येणं अपेक्षित आहे. आता सध्या तरी तुम्हाला 140 पदांचे टेक्निकल, मग टेक्निकल मध्ये कोणते कोणते पद येतात बघा, ते पण त्यांनी सांगितलंय. उपअभियंता स्थापत्य 8, उपअभियंता यांत्रिकी 3, उपअभियंता विद्युत 2, उपअभियंता ऑटो 1, सहाय्यक अभियंता वाहतूक 1, सहाय्यक अभियंता विद्युत 6, कनिष्ठ अभियंता विद्युत 7, सहाय्यक अभियंता स्थापत्य 21, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 46, सहाय्यक अभियंता यांत्रिकी 4, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 9, कनिष्ठ अभियंता वाहतूक 3, सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य 28, सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत 4. स्थापत्यच्या जागा भरपूर प्रमाणामध्ये बघा तुम्हाला बघायला मिळतंय. 21 आणि 26 स्थापत्यच आहे. हे 28 पण स्थापत्य आहे. इथे 8 सुद्धा स्थापत्य आहे. आणि बरोबर ह्या सगळ्या जागा तुम्हाला स्थापत्यमध्ये सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सो लक्षात घ्या की या टेक्निकलचे जे विद्यार्थी असेल त्यांनी तयारी चालू करा, कारण ही ऍड काही दिवसातच येणार आहे. कारण शासनाची मंजुरी मिळालेली आहे. नाशिक मनपा TCS मार्फत ही जाहिरात कधीही देऊ शकते. सो तयारीत राहा. या संदर्भात सिलेबस काय असतो,
कोण पात्र आहे या संदर्भात व्हिडिओ माझे येत राहतील. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ त्या दृष्टीने माहिती घेऊन तुम्हाला मी नक्कीच देतो. त्याबरोबर सरळ सेवेची बॅच आपल्याकडे अनाऊन्स झाली आहे. तुम्हाला सरळ सेवेची बॅच वाटत जॉईन करू शकता. सिलेबस थोडक्यात समजून घ्या, 1-2 दिवसात मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर तुम्हाला अपेक्षित असेल तर मार्गदर्शन इग्नाइट अकॅडमीचं नक्की घ्या. इग्नाइटच्या टेक्निकल पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे, नॉन टेक्निकल बॅचेस सुद्धा अवेलेबल असणार आहे. सो काही अडचण असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरला कॉल करून पण माहिती घेऊ शकता, किंवा ॲप डाउनलोड करून तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या टेक्निकल किंवा नॉन टेक्निकलच्या बॅचेस पण घेऊ शकता. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.